नमस्कार मित्रांनो, गेल्या वर्षी साखर कारखानदारांनी उसाला प्रतिटन 3,550 रुपये दर दिला होता। यंदा त्यात 100 रुपयाची वाढ केली असली तरी थेट प्रतिटन 3,650 रुपये FRP देऊन तोडणी ओढणीचा खर्च साखर कारखाना प्रशासनाने करावा अशी मागणी आता शेतकरी संघटना करू लागले आहेत। जय किसान शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत संघटनेचे नेते हे पत्रकार परिषदेत प्रतिटन 3,650 रुपये दरासह तोडणी ओढणी खर्च साखर कारखान्याने उचलावा अशी मागणी या तीन संघटना करत आहेत। रयत संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनाच्या नेतृत्वाखाली जय किसान शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा आता देण्यात आला आहे। केंद्र सरकारने 2026-27 या साखर हंगामासाठी शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून ऊसाची FRP प्रतिटन 3,650 रुपये निश्चित केली आहे। हा दर 10.25% साखर उतार्यावर आधारित असणार आहे। हा नवीन दर साखर उतार्यावर आधारित असून त्यापेक्षा प्रत्येक 0.1% वाढीसाठी प्रति क्विंटल 3 रुपये 56 पैसे प्रोत्साहन दिले जाणार आहे। उतार्यात घट झाल्यास त्याच प्रमाणात कपात होईल। 9.5% पेक्षा कमी उतारा असलेल्या साखर कारखान्यासाठी कोणतीही कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना किमान 3,383 रुपये प्रतिटन दर मिळणार आहे। ही मागणी शेतकऱ्यासाठी एकदम रास्त असून शासनाने याबाबत गंभीरतेने विचार करावा अशी या तिन्ही शेतकरी संघटनेकडून मागणी करण्यात आली आहे। तसे पाहिले तर शेतकऱ्यांना 2800 पासून ते 3,500 रुपये दर हा शेतकऱ्याच्या ऊसाला दिला जातो। चांगल्या ऊसाला सुद्धा कमी भाव मिळत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यावर चांगला ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये पसरत आहे। जर चांगला ऊस असेल आणि त्याची रिकव्हरी चांगली बसत असेल तर अशा ऊसाला मात्र 3,500 रुपयाच्या पुढेच भाव मिळाला पाहिजे असे शेतकऱ्यांचे मत आहे। पण प्रत्यक्षात बरेच साखर कारखाने हे 2800 रुपयापासून हे मागील वर्षी हे भाव दिल्याचे दिसत आहे। ऊसाचा उत्पादन खर्च वाढला असला तरी पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर भागातील साखर कारखाने हे खूप कमी भाव देतात। त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान होत असते। यावर गंभीर विचार करून केंद्र शासनाने तोडणी ओढणी म्हणजे तोडणी आणि वाहतुकीचा खर्च कारखान्याने द्यावा आणि शेतकऱ्याच्या ऊसाला 3,650 रुपये याप्रमाणे रोख स्वरूपात म्हणजेच एकाच हप्त्यात पैसे द्यावेत अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे आणि या शेतकरी संघटना हीच मागणी करत आहेत। धन्यवाद।